तर कालच्या अपघातानंतर आज मुंब्रा स्थानकात जीआरपीकडून ट्रॅकची पाहणी केली जाते। या अपघातात रुळावर पडलेल्या लोकांच्या वस्तू उचलण्यात आल्या आहेत। कालच्या अपघाताचे काही पुरावे मिळतात का याबाबत तपास केला जातोय। काल 2 ट्रॅकमधलं अंतर मोजण्यात आलं, नंतर आज या इतर वस्तू गोळा करण्यात आल्या आहेत। आपण सध्या मुंब्रा स्थानकात आहोत आणि काल जी घटना घडली होती ती अतिशय दुर्दैवी होती। या ठिकाणी 4 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण गंभीर जखमी झाले आणि आज इथे चौकशी सुरू आहे। जीआरपी आहेत, जीआरपी कडून ही चौकशी सुरू आहे, आरपीएफ कडून चौकशी सुरू आहे आणि वेगवेगळे या ठिकाणी काही क्ल्यू मिळतात का किंवा वेगवेगळे काही गोष्टी मिळतात का हे शोधायचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। कारण की या कालच्या संपूर्ण प्रकरणाची एक उच्चस्तरीय चौकशी ही केली जाणार आहे आणि त्या चौकशीमधून निष्पन्न होईल की नेमकं कशामुळे हा अपघात झाला। काही जण म्हणतात काही लोखंडी वस्तू कोणाच्या हातात होती, काही जण म्हणतात की कोणाकडे सेल्फी स्टिक होती, काही जण म्हणतात की एकमेकांना बॅग लागल्या आणि त्याच्यामुळे हे सगळेजण पडले। नेमकं मग हे कशामुळे झालं हे शोधायचा प्रयत्न इथे केला जातो आणि आपण पाहताय हे जीआरपी पोलीस आहेत या ठिकाणी आणि या ट्रॅकवर पडलेल्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या शोधायचं काम सध्या हे पोलीस करतात आणि वेगवेगळे पुरावे इथे जमा करण्याचं काम केलं जाते, जेणेकरून या पुराव्यांमधून काही मिळतंय का, काही नवीन या कारणाचा शोध लागतो काय हे इथे शोधलं जाईल आणि हे सगळे पुरावे जे आहेत ते फॉरेन्सिककडे दिले जातील आणि फॉरेन्सिकमध्ये जाऊन त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर नेमकं या अपघाताचं कारण जे आहे ते समोर आणण्यात येईल। या मुंब्रा स्थानकामध्ये जीआरपी कडून आणि रेल्वे पोलिसांकडून तसंच रेल्वेच्या मोठ्या अधिकाऱ्यांकडून आता इथे चौकशी सुरू आहे। इथे संपूर्ण हा जो विभाग आहे किंवा हा जो संपूर्ण ट्रॅक आहे त्या ट्रॅकवर आता वेगवेगळ्या गोष्टी जमा करून त्या फॉरेन्सिकला देण्यात येणार आहेत आणि त्यातून नेमकं कारण शोधलं जाणार आहे। कॅमेरामन विजयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंब्रा।